श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पुरदत्तावतार दिगंबरे यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांध रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कथा टोपीच माला दंड कमंडधर कंटक रक्षक त्रिगुण रहित त्रिगुण त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम पाही माम पाही माम. आता करूया प्रार्थना. जय 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 अपहरण परत पर्या केवल सज्ञा ब्रह्मानंद यतिवरे जय 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 पुराण पुरुष लोकपाल सर्वेश आनंद ब्रह्मांडधीश वेदवंदे जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालय भक्तजन तारावान अंतरूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टाधिक पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझा हवी आणि होता दाता आणि देविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापली समग्र तुझला देदे मध्ये अग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञाना तुझं एक विश्वेचा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांचेही नावरे विष्णू शंकर एक सरे गुंडित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवळी आपली स्तुती सहस्रमुखी निचिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माता रक्षवी मदसी समर्थ कृपा कटाक्षी दीनानाथ दासाकडे पाहावे. आताही तुकी प्रार्थना नवी जे आपल्या मना कृपा समुद्रे आम्ही नाशे दे जे सदैव पापतापाने देणे सर्व जाऊन इरसून यहलोकी सुखी देऊन परलोक साधना करवावे. दुस्तर हो भवसागर याचे पाहावे पहिले तीर तोत्रम ज्यांनी साचारा प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बुली नाना बुद्ध तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे माझं सुख साधना अज्ञान तिमी निर्सोना ज्ञातार कर दई प्रगटोपे शांती मनी सदा वसो ऋताभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निर्सो तुझ्या भजने चित्त असो ऋता विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो बहुपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतीची तांगी न यावी सत्यता सत्य विजय सर्वता हप्ता वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वर्धन कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामकृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मध लागे करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझ्या ठाईवार्ता मी पणाची नशेची माझ्या ठाईवार्ता मी पणाची नशेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. एक माळ गायत्री मंत्र. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। श्री गणपति अथर्वशीर्ष शांति मंत्र। ओम भद्रे कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रे पक्षे माक्षवीर्यजत्रा स्थिरे अंगे तष्टुवास तनूभिः वेशेम देवहितययादु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूष्पा विश्ववेदा स्वस्ति नस्तर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपते। त्वमेव प्रत्यक्षता त्वमसि त्वमेव केवल कर्तासि त्वमेव केवल धर्तासि त्वमेव केवल हर्तासि त्वमेव केवल सर्वखलिद्वा ब्रह्मासि त्वा साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मम वक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम शिष्यम् अवपच्यतात् अवपुरस्तात् अवतरतात् अवदक्षिणातात् अवचोद्धरतात् अवधरतात् सर्वतोमा पाहि पाहि सम्मतात्। त्वा वाङ्मयस्त चिन्मयः त्वमानन्दमयस्त ब्रह्ममयः त्वा सच्चिदानन्दो धियोऽसि त्वा प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वा ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदीत तत्त्वोच जायते सर्वजगदीत तत्त्वष्टिषति सर्वजगदीत त्वयि लयमेषति सर्वजगदीत त्वयि प्रत्येति त्वा भूमिरापो नलो नीलो नभः त्वा चत्वारि वाक्पदानि त्वा गुणत्रयातीत त्वा देहत्रयातीत त्वा कालत्रयातीत त्वा मूलधार स्थितोऽसि नित्यं
त्वशक्तित्रयात्मकः तो योगिनो ध्यायति नित्यं ब्रह्मा विष्णुस्तव रुद्रस्तवमिन्द्रस्तवमाग्निस्तव वायुस्तव सूर्यस्तव ब्रह्मा चन्द्रमास्तव ब्रह्मभूस्वरूपं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परतरयः अर्धेनुलुसित तारेण रुदद एतदं मनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वार रूपम बिंदुरूतरूपम नादसंदानं सहिता सन्ति शेष गणेश विद्या गणक ऋषि निक्षुद्र गायत्री छंद गणपतीर्थ देवता। ओम गणपते नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदंत चतुर्हस्तपाशं कुशधारिणं रदच वरदहस्तेर्बिभ्राणमुषकध्वजं रक्तलंबोदर शुभ्रकर्णक रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुं कपिनदेव जगत्कार्यमुच्यतम् अविर्भूते च सृष्टादो प्रकृते पुरुषोत्तरम् एव ध्यायति यो नित्य स योगी योगिनवरः। नमो रत्पते नमो गणपते नमो प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदर एकदंताय विघ्ननाशियो शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः। ओम भद्रे कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रे पक्षमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तष्टुवास तनुभिवेशेम देवहितयादु। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूष्पा विश्ववेदा स्वस्ति नस्तर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। श्री ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः। ओम नमो जी विघ्नहरा गजानना श्री जा कुमारा जय जय लंबोधर एकदंता शुप्रकर्णा तुझे जे चिंतन करीती त्या विघ्नेन बाधिती सकलाभीष्टे साधती अवलंबेसी सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्याशी स्वामी तुम्ही तुची लंबोधर हरि ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती सकलाभीष्टे साधिती तुझे नि प्रसादे समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक तू ते वंदिते जे लोक कार्य साधे दयांचे माझे मनीचा वासना तू वा पुरवावी गजानना साष्टांग करीतो नमना विद्या देई मजा आता नेनता होती मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण 14 विद्यांचे विद्याधन शरणागत वरप्रदा माझे अंतकरणीचे व्हावे श्री गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पाहावे ग्रंथ सिद्धी पावावी दातारा आता वंदू ब्रह्मकुमारी जीचे नाम वाघीश्वरी पुस्तक विना जीचे करी हंसवाहिनी असे देखा विद्या वेदशास्त्रांशी अधिकार जाना शारदेशी ती वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून नमितो तुझी चरणी प्रसन्न व्हावे माझ स्वामिनी राहून या माझ्या वाणी ग्रंथी रिघो करी आता गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे माझवरती प्रीती नाम फुले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघू करी आता वंदू त्रिमूर्तीशी ब्रह्मा विष्णू शिवांशी विद्या मागेन मी तयांशी अनुक्रमे करून या चतुर्मुखी असती जाशी करता जो का सृष्टीशी वेद झाले त्याचे मुखेशी त्याची चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वाशी लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना आता नमो शिवाशी धरिले गंगा मस्तकेशी पंचवक्र दश भुजेशी अर्धांगी असे जगन्माता वंदू आता कविकुळाशी परशराधी व्यासांशी वाल्मिकांशी सकलिकांशी नमन माझे पर्यायसा नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवित असे ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून या न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हाशी समस्त तुम्ही कृपा करणे माझ्या वाचना साह्य होणे शब्द व्युत्पत्तीने नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकलिका विनोनी मग ध्याईले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्मा पुण्य पुरुषांचे अबस्त्य स्तंभ शाखेशी गोत्र कौंडिल्य महाऋषी सारखे नाम ख्यातीशी सायम देवा पासाव नमिता जनक जननीशी नंतर नमो श्री गुरुशी झाली मती प्रकाशी श्री गुरुचरण स्मरावया गंगाधराची कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुशी एका भावी निरंतर म्हणून या सरस्वती गंगाधर करी संतांशी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी तावस मात्र माझी मती ने काव्य व्युत्पत्ती जैसे श्री गुरु
निरोपिती तेने करी सांगत असे. पूर्वपारामुचे वंशे श्री गुरु प्रसन्न अहर्निशी निरोप देती माते पर्ययशी चरित्र आपले विस्तारी. श्री गुरु वाक्य मज कामधेनु म्हणे नाही अनुमानु श्रेयवृद्धी पाव विनारापणू. श्री नृसिंह सरस्वती त्रिमूर्तीचा अवतार झाला. श्री नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवनानं वर्णावे. चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णावय शक्ती कैसी वाचे अज्ञा असे श्री गुरुशी म्हणून वाचे बोलत असे. जास पुत्र पौत्र चार त्याशी हे कथा असे गोड. लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परी ऐसा ऐसी कथा जयांचे घरी वाचिता नित्य मनोहरी. श्रियायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट. गुरु कृपे करून निसंदेह आता दिनी एकता बंधन तुटे जाना निधान लाधे अप्रयासी तरी का कष्टी जे सहायासी. विश्वास माझ्या बोलाशी एका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवित असे बळे. श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकलिक. गुरुचरित्र कामधेनु एकता होय महाज्ञानु श्रोता करुणी सावधानो एक चित्ते परी ऐसा. श्री नृसिंह सरस्वती होते गंगापुरी ख्याती महिमा त्यांच्या अत्युत्पत्ती सांगेन एका एक चित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा असे थोरू जाणती लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेशी. तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्रदारा धन संपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोन या संतांना नाव ठेविले. नामकरण संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी. फक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याते. श्री गुरुशी असे मने व्याकुळिक चिंते वेष्टीला असे बहुत. गुरुदर्शन जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला. निर्धार करुनी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुशी अथवा सांडीन देहाशी. जड रूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता देह हानी होय तत्विता. आपण तैसा नामांकित किंकर म्हणत असे. याची बोलाची हेवा मनी धरून या पाहावा. श्री गुरु मूर्तीशी दाखवा कृपाळू बा सर्वभूते. अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती जापुली वाणी. कष्टला भक्त नामकरणी करिता होय पर्यायसा. गुरुची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टीशी. कलियुगात त्रयमूर्तीची गुण तू एक निधान. भक्तांशी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नव्हे बा. श्री गुरु तू कृपा सागरू पाव वेगी आता नर हरी अनंता. बाळा लागी माता केवी टाकी तू माता पिता तुझी खर सखा भ्राता. तुझी कुलदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता हा हो ऐसी आता. कृपा सिंधू भक्त केवी होसी त्रिमूर्ती तू होशी पाळीशी विश्वाशी. समस्त देवांशी तुझी दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता. विश्वाशी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचुन्या न देव म्हणून असेल तुझे मने सांग मज. समस्त महितळी तुम्हा विले बळी त्याते हो पाताळी बैसविले. सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ. बाळापासी माता काय मागे ताता. एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या. देणे हे सामान्य नाम असे जाण. दातृत्वाची तळी बावी विहिरी असती भूमीवरी. मेघ तो अंबरी वर्षत असे. मेघांची ही सेवा न करिता स्वभावा. उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवा केसी स्थिर नसे मानसी. माझे वंशी तुझे दास माझ्या पूर्वज वंशी सेविले तुम्हासी. संग्रह बहुवशी तुझे चरणी आता मज जरी न देसी. नरहरी जिंतोनी व्यवहारी घेईन जाण दिसत असे आता कठीणता. श्री गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपले समान असेल कवन. तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी. प्रल्हाद कैवारी सेवकांशी सेवा बालकांशी करू नये ऐसी कठीणता परी. बरवे न दिसे बालक मातेशी बोले निष्ठुर रेशी. अज्ञाने मायेशी मस्मारी जरी माता त्या कुमाराशी कोप न धरी. कैसी अलिंगोनी हर्षी खंपोखी पा माता होय कोपेसी. बोले बालकाशी जाऊनी पितयाशी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी. माता कृपा करी संबोखोनी तू माता तू पिता कोपसी. गुरुनाथा सांगो कवनाता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे जाणून तरी कैसे कृपा न ये. ऐसे नामांकित विनविते त्वरित कृपाळू. श्री गुरुनाथ आले वेगे वत्सला
लागी धेनू जैसी टाकी भुवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी तेताची गुरु मुनी वंदी नाम करणी मस्तक ठेवणी चरण युगनी हृदय मंदिरात बैसवून युक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ विस्तारला भक्तांच्या हृदयात राही श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीशी इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथम अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः। त्रिमूर्ती राजा गुरु तुझी माझा श्री कृष्ण तिरी वास करोनी ओझा सुभक्त तेथे करिता अनंता ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एक वृक्षस्थळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतिता कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परी ऐसा रूप दिसे सुषुप्त जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊन या योगेश्वर जवळ भस्म लाविले कपाळी अश्वसुनिता या वेळी अभयकर देत असे इतुके देखून सुषुप्त चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील सुषुप्ततेची ध्यास मनात पुढे निघाला मार्ग क्रमित भक्त प्रत्यक्ष देसे तैसाची देखून योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणवंत तारी मारी म्हणत असे कृपेने भक्ता लागून येणे झाले कठून तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमूचा गुरु जगी श्री नृसिंह सरस्वती विख्यात त्याचे स्नान गंगापुरात अमराजंगा संगम भीमा तीरी त्रिमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती कीर्ती ब्रीद ख्याती सांगत असे सिद्ध यती वंशवंशी करीत तो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी सहार करुणी संशयाशी निरोपावे स्वामी सिद्ध म्हणे तयवेळी एक शिष्य स्तोम मोळी गुरुकृपा सूक्ष्मस्तुडी भक्तवत्सल परियस गुरुकृपा होय जासच दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देवत्याशी वश्य कसे कळी काळाशी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणी जे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू एक भावे भजावे एखादे समय श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखील गुरु निर्धारी आपले भक्तजनांशी ऐसे करुणी नामकरणी लागे सिद्धाची आचरणे विनोद असे कर जोडून भक्तिभावे करुणी स्वामी ऐसे निरूपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक तुम्ही निरोपिलेती विष्णू रुद्र जरी कोपी राखो शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कोणी हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संदेह फेडी गा मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध म्हणे शिष्याशी तू पुसविले आम्हाशी वेद वाक्य साक्षीशी सांगे नैक एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची या मुखी करून त्या पासाव पुराण अष्टदश विख्यात तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवेतर्क्य प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण त्रिमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला ते स्थिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून की जे समस्त ऋषीजनांनी त्याची कथा विस्तारून सांगे एक एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेशी ब्रह्मदेवे निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगाशी सांगे केवी कारणेसी अध्यंत विस्तारेशी निरोपी जे स्वामी या एक शिष्य एक चित्ते जधी प्रलयो झाला होता अधिमूर्ती निश्चिता होता वटपत्र क्षयनी अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्र क्षयन बुद्धी संभवे चेतना अनेक सृष्टी रचवाया जागृत होणे नारायण बुद्धी संभवे चेतना कमळ उपजवी नाभितुनी त्रिलोक्याचे चरणाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहुनी चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तयवेळी समस्त होणे आपण बळी मजहुनी आणि कस्तुडी कवन नाही म्हणत असे असून नारायणू बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी देखून श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवशी अनेक काळ परियसा संतोषणी नारायण निरोप दिला अति घन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयवेळी ब्रह्मा विनवी विष्णूशी नेने सृष्टी रचवयाशी देखील नाही कैसी केवी रचू म्हणत असे म्हणून ब्रह्माचे अवचनो निरोपी त्यासी महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तयवेळी सृष्टी रचवयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परिरचून स्थिर प्रकाश करी म्हणे तले अनाधिवेदा असती जाण असे सृष्टीचे लक्षण तैसे अरसा असे खून सृष्टी रचावी तया परिया वेदमार्गे
सृष्टीशी रचिका ब्रह्म या हरनिशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्म ऋषी सृष्टीचे सृष्टी प्रजानुक्रमी विविध स्थावर जंगमा मे स्वेदज अंडज नामे आरज अद्विज उपजविले कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकांते निरोपी मग भूमीवरी प्रत्युत्तर करी बोलावणी कृतयुगाशी निरोपी ब्रह्मापरी सित्वा जाणून भूमीशी प्रकाश करी आपण ते ऐकून ब्रह्माचे वचन कृतयुगाले संतोषीने सांगेने त्याचे लक्षण एक श्रोते एक चित्ते असत्य नेने कवी वाचे वैराग्य पूर्ण ज्ञानी साचे तपो यज्ञोपवीत अभारण त्याचे रुद्राक्ष माळा करंकंकने हेने परिकृत युगकृत ब्रह्मयाशी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक सत्य निंदा अपवादक माते न हसाहे ते एक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परिवर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगाती विवेका निरोप ब्रह्मा परी ऐसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्य सांगेना त्याचे असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकल जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्गे ब्राह्मणाशी हाती देखा कुश समिधा असे धर्मप्रवर्तन सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापाराशी सांगेना त्याचे रूपाशी एका श्रोते एकचिते खंडवांग धरोनी हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसाधनिका निरोप घेऊन कौतुक आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगात ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा असे कलियुग देखा सांगेना लक्षणे एका ब्रह्मायाचे सन्मुख केवी केले परी ऐसा विचारहीन अंतकरणी पिशासारखे वदनी तोंड खाल्लं ते करून ठाई पडत असे वृद्ध आपण निराहगीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरून क्षिन्न येत ब्रह्मया सन्मुख जीवा धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोषोत्तर करी स्तुती पुण्य पाप संमिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखे शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरूप म्हणून या देखोनी त्याचे लक्षण ब्रह्म हासे अति गहन पुसत असे अति विनोदाने लिंगा जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयाशी जिंकीन समस्त लोकांशी लिंग जिव्हा रक्षणा राक्षी हारी असे आपणा ते एकोणी कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाश ती ब्रह्मा सांगे कलियुगाशी सांगेन तुझं उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नाराशी स्वल्प असे एकशत पूर्ण युगयुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवस वरी मग होय तयांशी गती आयुष्य असे अखंडित या कारणे कष्ट ती स्थिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जाण स्वल्प आयुष्य मनुष्य पण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्थ जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणून त्यासी तुवा साह्य होऊन वर्तत असे म्हणे ब्रह्मा ऐकून ब्रह्माचे वचन कली म्हणत असे नमुना स्वामींनी निरूपिले जे जन तेची माझे वैरी असती काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करील धर्मवासना पुण्यात्माचे अंतकरण उपजेल बुद्धी पाप विषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हसे अति गहन सांगत असे विस्तरुनी उपाय कलीसी हराटावया काळ वेळ असती दोन्ही तुझं साह्य होऊन येत असती निर्गुणी तेची दाविती तुझा मार्ग निर्मळ असती जे जन तेसी वैरी तुझे जाण कमळ मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियसी याची कारणे पापपुण्याशी विरोध असे परियसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ या कलियुगा भितरी जन होतील येणे परी जे जन सहतील तुझे क्रूरी तेची ईश्वर ऐक्य होती ऐकून ब्रह्मयाचे वचन कलियुगा ती करीती प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन्न असे निरोपावे ब्रह्मा म्हणे त्यावेळी एकचित्ते केली एक कली सांगेना एक श्रोते सकल सिद्ध म्हणे शिष्याशी धैर्य धरून अंतकरणी शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांशी माता पिता सेवकांशी अथवा सेवी ब्रह्मणाशी गायत्री कपिल धेनुशी भजना राशी दोष न लागे तुझा
वैष्णव अथवा शैवाशी जे सेविती नित्य तुलसीशी आज्ञा माझी आहे ऐसी तयांशी बाधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधारण धर्मपर त्यासी तू बाधू नको. कली विनवी ब्रह्माशी गुरु शब्द आहे कैसी कवन गुरु स्वरूप कैसी विस्तारावे मज प्रति एकूणी कलीचे वचन ब्रह्मा सांगत असे. आपण गकार म्हणजे सिद्ध जान रेफ पापस्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे. कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता. गुरु रक्षिल पर्यायस गुरु कोपेला एखाद्याशी ईश्वर न राखे पर्यायस ईश्वरू कोपेला जरी त्याशी श्री गुरु राखेल निश्चिते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुरेव परतत्व सन्मात गुरु मोक्षाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून या गुरु अक्षरवया या कारणाशी गुरुशी भजावे. शास्त्र मार्गे तीर्थ व्रत योग तपाशी ज्योती स्वरूप असे जाण. गुरु सेविता सर्व सिद्ध होती पर्ययसी सर्व रुद्धी कथा वर्तीला अनाधी अपूर्ण तुझं सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरे अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परिपुण्य नाभिरुख मृग वसती ब्रह्म ऋषी आधी करून तप करीत तयास्थानी तयास वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु वसती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणून ख्याती. शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण. तया गुरु सेवा करिता वेद धर्म एके दिनी समस्त गुरु शिष्याशी बोलावणी पुसत असे संतोषणी एका श्रोते सकल जना बोलावणी शिष्याशी म्हणे. गुरु पर्यायसे प्रीती असेल जरी तुम्हाशी तरी माझे वाक्य परिसावे. शिष्य म्हणती गुरुशी जे जे स्वामी निरोपदेशी अंगीकारू भरवशी अम्माशी तू तारक. एकूणी शिष्याचे वचनी संतोष झाला. वेदधर्मी मुनी संदीपका ते बोलावणी सांगत असे पर्यायस एका शिष्य हो शिष्य सकलिका तुमचे पूर्वर्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके. आमचे अनुष्ठान करिता बहुत गेला प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगल्या वाचुनी न सुटे जाण. तप सामर्थ असे उपेक्षा करिता तरी पाप मोक्षाची आड रिघाता याची कारणे निकृती करिता तया पाप घोरती न भोगिता आपले देह आपले पाप निकृती नाही हे निश्चित करून पाही भोगावे. आम्ही पर्यायसा या पापाची निकृतीशी जावे. आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रतेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपण अशी न्यावे वाराणसी पुरीशी पाप भोगुनी स्वदेहाशी माती तुम्ही सांभाळावे. या समस्त शिष्यात कवन असे सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्याशी. या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेकता या गुरुप्रती देखा. दीपक म्हणे श्री गुरुशी पाप करिता देहनाशी न करा वा संग्रोही दुःखाशी शीघ्र करावा प्रतिकारू. वेदधर्म म्हणे तयाशी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे. पापाशी अथवा वाढे विषयापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगोनी त्वरित पाप वेगळा न होय निरुते मुक्ती नव्हे आपणाशी. दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरोपावे आपणाशी सेवा करीना स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगित जे. ऐकोनी दीपकाचे वचन वेदधर्मक म्हणे आपण कुष्टी होईना अंग्यहीन अंधपांगुळ पर्यायसा संवर्स्तर एकविशत माते सांभाळावे. बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे गुरुशी कुष्टी होईना आपण हर्षी अंध होईना 21 वर्षी पाप निष्कृती करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून या चरणी लागला. ऐकून शिष्याचे वचन संतोषला. वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षणता या पापाचे आपले पाप आपणाशी ग्राह्य नो. हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहाशी नवचे पाप पर्यायसा. या कारणे आपण देखा भोगून आपले पाप दुःखामाशी सांभाळी. तू दीपिका 21 वर्षापर्यंत जे पीडिती रोग देखा प्रतिपाळांना राशी कष्ट अधिक मज होणे संदीपक का तुझं कष्ट अधिक जाण. या कारणे आपले देही भोगीन पाप निश्चिती तू प्रतिपाळावे. पाही काशीपुरी येऊन या तया काशीपुरी जाण. पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझं कारणी. शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुशी अवश्यनेन पुरी काशी सेवा करीने 21 वर्षे विश्वनाथ सम तुमची. ब्रह्मा म्हणे कलीशी शिष्य होता ऐसा त्याशी कुष्ठ होताशी गुरुशी नेले काशीपुरा. प्रतीक मणिक कर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर संधी देशी राहिले तेथे
परी ऐसे गुरु शिष्य दोघे जण स्नान करुनी मणिकर्णिकेशी पूजा करीती. विश्वनाथाशी प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता. त्या स्थानी कुष्ठरोग व्यापिले बहुत. भक्ष हिन अति दुःखित संदीपक सेवा करीत अति भक्ती करून या भिक्षा मागुनी संदीपक गुरुशी आणून देत. नित्य करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत. भिक्षा अनिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपणी स्वल्प आणले म्हणून क्लेशे सांडून देत. भूमीवरी तेरे दिवशी जाऊन शिष्य अनेक अन्न बहुवस मिष्टान्न नानीशी म्हणून क्लेश करिता झाला. पर्याय तितुकेही आणि मागून या सर्वस्व करीत असे वाया कोपे देत असे शिवाया परोपरी. पर्यायचा एखादे समय शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलाशी शिष्योत्तमा शिखा म्हणे सेवेशी म्हणे पापी क्रूरा माती गांजिले अपरा तू मास विष्णुमूत्रा क्षण धुत नाही पाप जेथे असे बहुत दैन्य मच्छरा सहित वसत. शुभाशुभ नेने क्वचित पापरूप ते जाणावे समस्त वेग रोग असती देखा कुष्ठ ओगळा भाग नवती का द्वेद धर्मी द्विजू एका कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुण दोष मनींना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोच ईश्वर म्हणून या जैसे तैसे मागे अन्न मानून देतो परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा. गुरु सेवे वाचून गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी. जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे न वर्तता येणे परी देख प्रसन्न होणी दीप पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे. अरे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीशी नि का प्रसन्न झालो माग आता. दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय व्यमकेशी न पुसता आपण गुरु शिवर न घे पर्यायचा म्हणून गेला गुरुपाशी विनोद असे. तयाशी विश्वनाथ आम्हाशी प्रसन्न होऊन आला असे निरूप झाले. स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बरे तुम्हाशी. ऐकून शिष्याचे वचन बोले गुरु कोपुनी माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वराशी. भोगैल्या वाचून पातकाशी निवृत्ती नव्हे का पर्यायसी जन्मांतरी बाधीशी ऐसी धर्मशास्त्री असे जाणव येसे परी. शिष्याशी गुरु सांगेन पर्यायसी निरूप पुसून श्री गुरुशी गेला ईश्वर सन्मुख जाऊन म्हणे ईश्वराशी नलगे वर आपणाशी नये गुरुचे मानशी केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करून व्यमकेशी गेला निर्वाण मठापाशी बोलवणे समस्त देवांशी सांगेन वृत्तांत. विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकराचा कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगत असे. मज प्रकाशोनी सांगेन ईश्वर विष्णूशी आश्चर्य देखील पर्यायसी. दीपक म्हणे जे बाळ कैसी गुरु भक्ती करीतो अभिनव गोदावरी तीरावासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचिते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो. तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर पर्यायचा तैसा तापसी योगियासी नवी मन वर द्यावयाशी बलात्कार देता कैसी वर न घेतो. दीपक तन्मन गुरुशी समर्पणी सेवा करीतो संतोषने. त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुचे होय हैसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून या इतके एकूण षाडंग धरू पाहावाय गेला. शिष्य गुरु त्यांच्या भक्ती प्रकारू पाहता झाला. तयवेळी असे सांगितले होते. विश्वनाथे अधिकत्व दिसे अनेक बहुते संतोषने दीपका ते म्हणे विष्णू पर्यायचा बोलावणे दीपकाशी म्हणत असे. ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूशी काय भक्ती देखून आम्हाशी वर देशी पर्यायशी कवन कार्य सांगा मज मी तर तुझं भजत नाही तुझे नामे स्मरत नाही बलात्कार येऊनी पाही के विदेशी वर मज. ऐकून दीपकाचे वचन संतोषी झालं. महाविष्णू सांगत असे विस्तारून त्या दीपका प्रति देखा गुरु भक्ती करीत असे निर्वाणेसी म्हणून झालो संतोषाने. जे भक्ती केली गुरुशी तेची आम्हाशी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा श्रिया करिता तेची मज पावत असे. ऐसे ऐकून दीपका नमिता झाला अनेक विनोद असे. एक सिद्ध म्हणे द्विजाशी एक विष्णू ऋषिकेशी निचे असे माझे मानसी शास्त्राधिमिकांशी गुरु आम्हाशी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन. तुमचे देव गुरुशी जाण अन्यथा नाही आपणाशी सर्व देव सर्व तीर्थे गुरुशी आम्हा असे सत्य द्यावा त्याचे आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय सो
चोज या कारणे श्री गुरु राज भजत असे पर्यायचे संतोषिनी महाविष्णू म्हणे, धन्य धन्य माझा प्राण, तुझी शिष्ट शिरो रत्न भोळा भक्त, तुझी माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ झाला होता पुरे, न आलो आपण देखा दीपक म्हणे विष्णूशी जरीवर आम्हा देशी गुरु भक्ती अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज द्यावे गुरु स्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परती न मागे अनेके म्हणून चरणी लागला दिधला वर शाडंधर पाणी, संतोषुनी बोलिवाने अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा, होशी तुवा ओळखिले गुरुशी देखील दृष्ट परब्रह्माशी, अनेक जरी आम्हा पुससी सांगे नाही का एक चित्ते, जे जे समायश गुरुशी तू भक्तीने स्तुती करीत असे तेने आम्ही होऊ संतोषी, तेजी आमची स्तुती जाण वेद वाचिती सांगेशी, वेदांत भाष्य अहर्निशी वाचित जन भक्तांशी आम्हा पावे निर्धारे, बोलती वेद सिद्धांत गुरुशी ब्रह्मा ऐसे म्हणत, या जे कारणे गुरु भजता सत्य सर्व देव, तुझं वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृत्वाचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण केवी होय पर्यायसा, जयाचे हृदय श्री गुरुस्मरण तोची, त्रिलोक्याशी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची, शिष्य अमर होय आपण तो ईश्वरू ब्रह्मा देत जो का वरू, फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती, याचं कारण ऐसा वर दीपकाशी दिसला विष्णूने पर्यायसी, ब्रह्मा सांगत असे कलिसी एक चित्ते पर्यायसा वर लाधून या दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसत असे गुरु एक तया शिषक दीपकाशी, एक शिषक कुलदीपक काय दिधले वैकुंठ नायका, विस्तरुनी सांगेनी का माझे मन स्थिर होय, दीपक म्हणे श्री गुरुशी वर दिधला ऋषिकेशी, म्या मागितले ऐसी गुरु भक्ती व्हावी म्हणून, गुरुची सेवा तत्परेशी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसे वर दिला संतोषने, दृढ भक्ती तुमची चरणी संतोषने, तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीविते तू होय स्थिरू काशीपुरी, वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषे, ऐसे येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परी, ऐसी दिव्य देह तत्क्षणेसी झाला गुरु, वेद धर्म भाव शिष्यांच्या पहावयास कृष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पाप राहे, लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा पाहे आहे के ऐसी पाप जाय सहस्र जन्मीचे, सिद्ध म्हणे नामकरणे दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भावारणे गुरु भक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे जायापाशी, त्रिकरण सह मानसी तोची लाधी ईश्वराशी, ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीत असे, श्रोतया नमन न मनावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलांशी, इथे श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपका व्याख्यान नाम द्वितीय अध्याय, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगत झाला विस्तरुनी संतोषिनी नामकरण विनत असे मागुती जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भावारणी संध्या होता माझी मनी आजी तुवा फेडीला ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे धर्म स्वामी या कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्य आलिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हान अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाविले मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय साध्यांक श्री गुरुचरित्र एकता धानार्थी अंशे अक्षय धन पुत्र पौत्राधी गोधन कथा एकता होय जाणे ज्ञान सिद्धी तत्काळी जे भक्तीने समस्त एक पठती एकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिक पुत्रिका पुत्र होती ग्रह रोग पीडिजन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतयुषी एकता होय भरवशी ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते एकता इतुके एकुणे ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारी श्री गुरु मूर्ती भेटलासी मज जगत ज्योती होती वासना मज चित्ती श्री गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान ऐको कानी सांगीजे स्वामी विस्तारुनी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी जितुक्या अवसरी सिद्ध योगी उभय करी धरुनी असव्य करी घेऊन गेला स्वस्थान अमर जा संगम भीमरथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वाथी बैसुनी सांगित ज्ञानोदय एकोणी सिद्धाचे वचन संतोषी नामधारक गहन क्षण करी नमन करून वचने करून या जी मी संसार सागरी बुडालो
तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐसे कृपा उपजोनी विनवी तसे नामकरणी मस्तक सिद्धाची चरणी न्यासी ता झाला तये काळी तव बोलिले सिद्धमुनी उठवी तसे आश्वासोने न धरी चिंतामणी साकडे फेडी न तुझे आता ज्याशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवणी अविद्या माया वेष्टुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगिशी नाना चिंते व्याकुळित सांडुनी संशय निर्धारू श्री गुरु देईल अपारो ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती देह सांडून एकचित्ते ध्याय पादांबुज श्री गुरुचे स्वामिनी निरोपी जे सकल ज्ञान झाले माझे मन निर्मळ वेद लागत असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती एकोकाने का अवतरला से मनुष्य योनी सर्व सांगे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्य तू पूर्ण चंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्सवीला हिंडत आलो सकल स्थिती नवे कवना कैसी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देईचे देखिले आजी आम्ही त्याची इह परश्रीची असे चाड त्याशी ही कथा असे गोड त्रिकरणे करून निया दृढ एकचित्ते एकी जे तू भक्त केवळ श्री गुरूंचा म्हणून बुद्धी झाली उंच निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनो वेदशास्त्र समंतो जाणो अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरोनी नरवेश कलियुगी कार्यकारण अवतार घेऊन होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भारत भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणे सांगेन साक्षात तुझ लंबरीक्ष म्हणीजे द्विज एकादशी व्रतची काज विष्णूशी अवतार करविले द्विज करी एकादश व्रत पूजा करी अश्वागत निचे करी दृढ व्रत हरिचिंतना सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक झाला तिथी कारणिक अंबरीक्षास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखून अंबरीक्षास अभिवंदोनी अर्घपाद देऊनी पूजा केली उपचारे विनोतसे ऋषेश्वराशी शीघ्र जावे स्नानासी साधना आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करीत विदेशी विलंब लागत तयाशी आली साधन घटिका व्रतभंग होऊनी म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वासस ते का पाहुणी अंबरीक्षाच्या मुखा म्हणे भोजन केलासी का अतिथी विन दुरात्मा पाप शाप देता ऋषेश्वर द्विजेश्वर मला शारंधर करावया भक्तांचा कैवार टाकून याला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजाशी जन्मावे गाव अखिल योनिसी तवा पावला ऋषिकेशी येऊन जवळ उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जानतया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाशी तुवा शापिले अंबिरिकाशी राखीन अपुले दासाशी शाप आम्हाशी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावा भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधीशी शाप द्यावा विष्णूशी भूमिभार फेडावायशी कारण असे म्हणून या ऐसे विचारून मानसी दुरास म्हणे विष्णूशी अवतारून या भूमीशी नानास्थानी फिर जन्मावे ऐसा 10 अवतार झाले करणे असेल तुवा फेकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपे नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकटी क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे अनेक एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनसू अत्रीची भाजप अति पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतारले कपटवेश धरून आले पुत्र झाले तियेशी नामधारक पुसे सिद्धाशी विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्री ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष कोण तो कवन विस्तारून सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकल अभिष्टे सलाधिती इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादी अंबरीवृत्त निरूपण नाम तृतीय अध्याय श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 4 श्री गणेशाय नमः ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी ऐक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्न आधी
अधिमध्याध्या साधन. प्रश्न आहे, बर्वांनी का सांगेन तुझं विवेक. ऋषींचा पूर्वकाळ सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती, काही जलमय होते सर्व ठाई. अपो नारायण म्हणून पाही वेद बोलती, याची कारणे उदक. अपो नारायण आपण सर्व ठाई, वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले. हिरण्यगर्भ तेची ब्रह्मांड नाम झाले रजोगुणे. ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले वेदाता. वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देख फुटोनी शकले. झाली द्वेका एक आकाश एक भूमिका होऊन ठेली. शलके दोन्ही ब्रह्मा त्याची उपजोनी रचिली. चवदायिनी भुवने दाही दिशा मानस वचन कमला कामक्रोष्ठाधी सकल पुढे. सृष्टी रचवायशी सुप्तपुत्र, उपजवी मानसी नामे सांगेन पर्ययसी. 7 जन ब्रह्मपुत्र, मरीची अत्रि अग्निरस पुलस्त्य पुलह कृत वरिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण. सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्रि तेथुनी पीठ गुरु संताती. सांगेन एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका. अत्रि ऋषींचे भार्या नाम जिचे अनुसूया. पतिव्रत शिरोमणी या जगदंबा, तिची जाण. तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. तिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. सर्वेश्वर घेईला त्वरित म्हणून चिंतती मानसी. इंद्रादी सुरवर मिळून त्रिमूर्ती पाशी जाऊनी विनतसे प्रकाशोनी आचार. अत्रि ऋषींचा इंद्र म्हणे स्वामी. पतिव्रता श्री अनुसूया आचार, तिचा गम्य काय सांगो विस्तारुनी. पती सेवा करी भक्तीशी मनोवाक्य मानसी. पूजा महाहर्षी विन्मुख नव्हे कवने काळी. तिचा आचार देखून सूर्यभीतसे गगनी. उष्ण तिचे लागे म्हणून मंद मंद तपत असे. अग्नी झाला अति भीत शीतल असे वर्तत. वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत असे. भूमी आपण भिवून देखा नम्र झाली. तिच्या पादुका शाप देईल म्हणून एका समस्त. आम्ही भीतसनेनो घेईल कवन स्थान. कवन देवाचे हिरोनी एखाद्याचे वर देताची जाण. तोही आमचे मारू शके त्यासी करावा उपाय. तू जगन्नात्मा देवराय, जाईल आमचा स्वर्ग ठाय. म्हणून तुम्हा सांगो आलो न कराल जरी उपाय. यासी सेवा करू आम्ही तिची. तिच्याद्वारी अहर्निशी राहू चित्ता धरून. ऐसे ऐकून त्रिमूर्ती महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता. म्हणतात ती व्रतभंग करून तिशी ठेवून घेऊ भूमीशी. अथवा व्यवस्था लयाशी पाठू म्हणून निघाले सत्व पाहावया. सतीचे त्रिमूर्ती वेश धरिती भिक्षुकांचे आश्रमा आले. अत्रीचे अभ्यागत होऊन ऋषी करावया गेला अनुष्ठान. मागे आले त्रिमूर्ती आपण. अनुसूयेशी अश्वासून अतिथी आलो आपण. म्हणती क्षुधे करून बहुत पिडोनी आलो आम्ही अतिथी. त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ अनेक ठाया. सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकेले आम्ही. कीर्ती विख्यात म्हणून आलो. अनसूये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकेले आम्ही. ठाकोनी आलो याची कामे इच्छा भोजन मागवया. इतुके ऐकून अनसूया नमन केले अतिविनाया. बैसाकार करून या क्षालन केले चरण त्यांचे. अर्घ पाद्य देऊन त्यांसी गंधाक्षदा पुष्पेशी सेवेची. म्हणत असे हर्षी आरोग न सारी. जे अतिथी म्हणती तैवेळी निरो करून आलो आपण. आंघोळी ऋषी ती बहुधा वेळी त्वरित आम्हाशी भोजन द्यावे. वासना पाहुणे अतिथींचे काय केले पतिव्रते. ठाव घातले त्वरीचे एका ते. पैसकार बैसून या पाटावरी घृतेशी पात्र. अभिचारी घेऊन आली आपण क्षीरी पाक शाक पाक. तयवेळी तिशी म्हणती आहो नारी आम्ही अतिथी आलो दूरी. देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसी. अनेक वसे नग्न होणे आम्हासी अन्न वाढावे परियसी. अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकून अतिथींचे वचन अनुसूया करी चिंतन. आले विप्र पाहावया मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रत शिरोमणी विचार करी अंतकरणी. अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ काय करील. मनमंथ खळ पतीचे असेल तपफळ तारील माझा. म्हणत असे ऐसे विचारोनी मानसी. तथास्तु म्हणे तयाशी. भोजन करा स्वचित्तेशी नग्न वाढीना. म्हणत असे पाक स्थाना जाऊन आपण चिंतन करी. पतीचे चरण वस्त्र फेडून आली नग्न. म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होणी. सती देखा घेऊन आली अन्नोदका.
तव तेची जवळी बालका ठायांपुढे लोळती बालके देखून अनुसूया भयचकित होऊन पुनरपी वस्त्रे नेसून आली तया बालकांपाशी रुदन करीती तिन्ही बाळ अनुसूया राहावी वेळोवेळा क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेतच तसे कडे घेऊन बालकांशी स्तनपान देतसे हर्षी एका सोडून एकाशी निर्वारण करी क्षुधेचे पाहे पाल नवल काय घडले त्रयमूर्तीचे बालक झाले स्तनपान मात्रे क्षुधा केले तपफळ तेसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चवदा भुवन सप्त समुद्र वड वाग्नी जान त्याशी क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्रे चतुर्मुख ब्रह्मयाशी सृष्टी रचने अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळाग्री रुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी होय अत्री ऐसा अनुसूया ऐसी अत्रीची रमणी न होती मागे एकूणी एकिली कवनी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनीकडे घेऊन बालकांशी खेळवी तसे तिघांशी घालून या बालका पाळणीशी पर्याधे गाई तयवेळी पर्याधे गाय नानापरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संभोखी तसेच त्रिमूर्तीशी इतके होता त्यावेळी माध्यम काळी अतिथी वेळी अत्रि ऋषी अति निर्माळी आला आपले आश्रम घरात आला अवलोकित तव देखील अनुसूया गात कैसे बाळे आहे कैसी बाळे असे म्हणत पुसत असे त्यावेळी तिने सांगितलं वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्रि देखा संतोषे विष्णू कृष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला त्यावेळी बाळे राहिले बाळनेशी निज मूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनुसूया सत्वपतिव्रता तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग जे इच्छिशी अत्रि म्हणत असे सतीशी जे वाचिले ते माग आता अनुसूया म्हणे अत्रीशी प्राणेश्वरी तुझी होसी देव पावले तुमचे भक्तीशी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बालक आमुच्या घरी राहावे आमुच्या पुत्रांपरी ह्याची मागणी निर्धारित त्रिमूर्ती असावे एकरूप ऐसे वचन ऐकून वर दिधला मूर्ती तिन्ही राहती बालके होणे आपण गेले निजलयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसूया पोशी बालकांपरी नामे ठेविली प्रीती करी त्रिवर्गाशी परी ऐसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वास म्हणणी चंद्र देखा उभे राहिले माता भीमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपास निजस्थाना दुर्वास म्हणे आहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचरणे म्हणून निरोप घेतला चंद्र म्हणे आहो माते निरोप द्यावा मा त्वरितचे चंद्रमंडळी वास ते नित्य दर्शन तुम्हा चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणे चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मने धरावे तुम्ही त्रिमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप देऊन गेले स्थाना पुलाले अनुसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारक संतोष करून प्रश्न एका पुसत असे सिद्धाजी दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वपारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवने परी निरोपावे विस्तारुनी बालकाशी सांगावे स्वामी प्रीतीशी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथा विस्तारू एकता होय मनोहरी सकल अभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे त्रिमूर्ती अवतार कथन नाम चतुर्थ अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः. नामधारक भक्त श्री सिद्ध सांगे स्वीत्सरीशी अवतार झाले मानुषी भक्तजन तारावा एक भक्त नामधारक अंबिराश कारणे विष्णू एक अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूप घेत असे मत्स्य कुर्म वराह देखा नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला विभुक्ष झाला ब्रह्मास्त्र क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम जया होऊन मागती जन्म गोकिळा घरी गुरे राखी वस्त्रे फेडून आला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होनी कलंकी अवतार जाण तरुंगा रूढ काय आडवी
तरुंगारूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ अवतरला. श्री गुरुनाथ सागराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी तैसे काय विप्रवनिता राराधिले. श्री विष्णू दत्ता तिचे उदरे अवतार धरिता आचार्य झाले. परी ऐसा पिठापुर पूर्वदेशी होता ब्रह्मण उत्तम वंशी अपस्तंभ शाखेशी नाम अपळ राज जान त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता तिथी अनिता अभ्यागता पूजा करी भक्तिभावे ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एक मनी अतिथी पूजा सगुणी करीत निरंतर. परी ऐसा वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथीवेशी श्राद्ध होते अमावशेशी तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेय भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला. तयवेळी त्रिमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अति गहने पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे दत्तात्रेय म्हणती ती अशी माघ वो माते जे वाचीशी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणे तसे ऐकुनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन विनत असे कर जोडून नाना परी स्तवनीय जय जय जगन्नाथ तू तारक भवाशी तत्वता माझे मनी असे आर्ता पुरवावी ते देवराया आता मातेवर देशी वासना वासे मानसी न व्हावे अन्यथा बोलाशी कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना तू अपूर्वावी. जगज्जीवनाथ तारक नारायण म्हणून चरणी लागती ऐकून तिचे करुणा वचन संतोषला. त्रिमूर्ती आपण कर धरून आश्वासन माग जननी म्हणत असे तव बोलली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता जननी नाम माझं ठेविता करा निर्धार त्याची बोला. माझा पुत्र झाले बहुत नव्हती स्थिर जीवित ते राहिले असती जात सजीव अक्षयीन पादहीन तुवा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परम पुरुष जगदोंश वेद देव सदृशा तुम्हा सारखी अवतार ऐकून त्याचे वचन प्रसन्न झाला. दत्त आपण पुढे असे कार्य कारण भिक्षार्थी भक्तजनाशी तापसी म्हणे ती अशी पुत्र होईल पर्ययसी उद्धारील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी असावी. तुम्ही त्याच्या बोली एरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हरिल इतके सांगून तापसी दृश्य झाला. पर्ययसी विस्मय करीत असे मानसी विप्रवनिता तयवेळी विस्मय करुणी घरात पतीशी सांगितले वृत्तांत दोघे हर्ष निर्भय होत म्हणती होईल दत्तात्रेय माध्यमान समय तिथी काळी दत्तात्रेय येतात ती तयवेळी विमुख न होता तये काळी भिक्षा मात्र घाली जे दत्तात्रेयाचे स्थान माहूर करवीर क्षेत्र खून तयाचा वास सदा जाण पंचाळेश्वर नगरात. 19 तिचे बोलला विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले पितरा माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामे समर्पावे. विष्णूशी आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाला. पितृगण समस्त निर्धारित झाले सर्वस्थ स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटायला दत्त स्त्रीमूर्ती अवतार ऐसे नाम मास क्रम देऊनी प्रसूती झाली. शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तयवेळी मिळवणे समस्त विप्रकुळी जातक वर्तविले. तयवेळी म्हणती तपस्वी होणी बळी दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेवले. त्या कारणे अवतार घेता त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावय वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधन ते अवसरी करिता झाला. द्विजोत्तम बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला. वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी करिता झाला. तयवेळी 19 समस्त नगर लोक विस्मय करीती सकलिका होईल अवतार कारणिक म्हणून बोलती. आपण आता आचार व्यवहार प्रायश्चित समजताशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला. द्विजवरांशी वर्तता ऐसे पर्ययचा झाला संवत्सर 16 विवाह करून म्हणती पुत्राशी माता पिता अवतार विचार करिता पुत्र सभे 12 लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे एक वेळ भावे माझी बांधा सांगे न कराल विवाह माझा तुम्ही सांगो एक विचार आम्ही वैराग्य श्री संगे असे न मी काम्य अमुचे तिये जवळी ते श्री वाचुने अनेक नारी समजतात जाणा माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती. तयवेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्री वाचुने नारी ना हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले. त्रिमूर्ती कैसे पिता या ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथाशी ऐकून पुत्राचे वचन आठविले. पूर्व सूचन भिक्षुके सांगितली जी खून सत्य झाली म्हणत असे न म्हणावे पुत्र याशी अवतार पुरुष तापसी ऐसे ज्याचे यासे वसे मानसी तैसे करावे म्हणती. माता पिता निश्चय करुणी वापुल्य मनी पुत्राशी म्हणती जनक जननी होता आशाबद्ध होऊनी प्रतिपाळसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडती मुच्चारगता पुत्र स्नेह करून या देखुनी मातेचे दुःख संभोग ही तसे परमपुरुष उठून आपल्या कमळी के अश्रुपात पुसत असे. अहो मातेना करी चिंता जे जे वाचिले ते देईन आता दृढ धरून या चित्त राहा सुखे नांदत
भारे तुझं करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षीशी आम्हाने म्हातारपणे देणे वेगळे करीशी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळ अक्षहीन त्याते पोसावे आता कवने आमुते कोण रक्षीला एकोणी जननीचे वचन अवलोकी तसे अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्राधिक काव्यरचना व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे हुनी लागती चरणे कृतार्थ झालो म्हणून या सुनतये वेळी दिधला वरद तक्षकाळी पुत्रपुत्र दिनांदाला प्रभळी श्रियायुक्त सनातन सेवा करायला जनक जननी पावाला सुख समाज्ञाने इह सौख्य पाहोनी व्हाल मुक्त हे निश्चित ऐसे बोलून तयाशी संबोखी तसे मातेशी पाहुणी दोघा पुत्रांशी राहता सौख्य पावाला पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी तो मानसी कन्या पुत्र होईल त्याशी पुत्र पौत्र झाला पाहाला नयने अखंड लक्ष्मी यांचे घरी याचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सदा सचराचरी संपन्न होईल वेदशास्त्री आमची अवज्ञानाकरिता निरोप द्यावा अहो माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावा या साधूजना सांगून माता पित्यांशी अदृश्य झाला परी ऐसी पावला त्वरित पुरिकाशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तिथून बदरीवाना भेटी घेऊन नारायण अवतार झासे आपण कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया साधूजना तीर्थ हिंडत असे आपण मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णाशी 19 सिद्धांचे वचन विनवी नामधारक आपण हे पर्याय श्रोते जन म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथन नाम पंचम अध्याय श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः त्रिमूर्तीचा अवतार होऊन आपण तीर्थ करावाय किंकार विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले त्या स्थाना एकूण नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध कापान सांगत असे विस्तारून गुरुचरित्र पर्यायचा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे त्याचे कारण भक्तजन दीक्षा कारणे उपदेशित असे हितार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याचे कारण निर्गुण त्रिमूर्ती वसती तय स्थानी गोकर्णाची महिमान सांगत असे अनुपम्य एकचित्त करून या नेम एक शिष्य नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिव असे एका व्याख्यानाचे विशेषा लंबोधर प्रतिष्ठिते फुलस्त्य ब्राह्मणाची भार्या नामतीचे कैकया विश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजना सर्व काळी नित्य करी लिंगपूजन पूजे विना नेघे अन्न ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंगपूजेशी व्रतभंग होईल म्हणून मातृका लिंग करून पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अति क्रूर नामताया दशशिर आला तेथे वेगोत्तर माता दर्शन करावया नमिता झाला मातेशी पूजा काय करीत असे सांगत असे विस्तारीशी पूजिले लिंग मातृकेचे रावण म्हणे जननीशी माझी माता तू म्हणवीशी मातृकेचे लिंग पूजेशी अभाग्य आपुले म्हणत असे मागुती म्हणे तियेशी पूजिल्या फळे काय अशी कैकया सांगे पुत्राशी कैलास पद पावी जे रावण म्हणे मातेशी कैलास आणून तुझपाशी दिले तरी होय कैसी साय असं काव ओ करी तेशी असे म्हणत असे रावण माते सवय करी पण आणि न त्वरित उमारमना कैलासासहित लंकेशी पूजा करी ओ स्वस्तितेशी मातृका लिंग असे काय असे म्हणून निघाला त्वरितेशी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुराशी शुभ्र पर्वतरम्याशी धरुणीला हलवी क्रोधेशी विष बहुभुजा बळे अंधोधळे कैलास भुवन अपट तसे तो रावण दाही शिरे टेकून उचलईन म्हणे उल्हासे शिरा लावणी पर्वताशी कर टेकून मांडीशी उचलिता झाला प्राणीशी पातळ सप्त अंधोळले फणा फुल विशेष आपण भ्याला कापोने भयचकित देवगण अमरपुर कापत असे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोने भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवाशी काय झाले कैलासाशी अंधोदळ तसे भारेशी पडो पाहे निर्धारे विश्वर मने गिरजेशी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परी ऐसी खेळत असे भक्तीने ऐसे वचन ऐकुनी विनवी गिरिजा नमुनी रक्ष शूला पाणी समस्त देवगणा ते ऐकुनी उमीची विनंती शंकरेचे पिले वाम हस्ती दशा शिरे भुजे विसासहित दडपलासे गिरिजा तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे श्रोत्र करीत शरणागत रक्ष मनोनी त्राही त्राही पिनाक पाणी जगत द्रक्ष शिरोमणी रक्षण आलो शरण आलो तुझे चरणी मरण कैसे भक्ताशी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकून त्याची विनंती चोपिले होते वाम
हस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला तेथून लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शिर छेदोनी धरिले करी तंतू लाविले निज अंगे वेद सहस्र एक वचनी वर्ण क्रमाधी विस्तारोनी सामवेद अति गायनी समस्त रागे गातसे शिर कापुनी ठेवू आपले देखा यंत्र केले कर कमाळी का शिर काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासमयी का आलापन करी दशशिर आपण प्रज्ञ काळी करी प्राप्त काळी करी गायन अष्टरांगे बरी ऐसे 36 रागेशी गायन करी सामवेद वेदाशी निर्वाण रूप आहे कैसे चंद्रमौळीचे भक्ती ते रावणाचे भक्तीशी प्रसन्न ईश्वर त्वरितसे निज रूपे अति हर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्र त्रिनेत्रेशी 10 भुजा स्वरूपेशी उभा होणी असंतोषी मागवर म्हणतसे म्हणे रावण शिवाशी काय मागू तुझपाशी लक्ष्मी माझे घरी दासी आठ ही निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी तो 33 कोटी देव हर्षी सेवा करिता ती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारखी सेवा करी वस्त्रे धुतसे अति सुकुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवना इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सहित सारखा भात्रा स्थान आहे समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्र कोटी आयुष्य माझं समान नाही तुझ्या आलो असे याची काजा कैलास नेईल लंकेशी व्रत असे जननीशी नित्य पूजावे तुम्हाशी मनोरथ पुरवावे भक्तीशी कृपा मूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणाशी जरी चाड असे पूजेशी काय करीसी कैलासाशी आत्मलिंग देईन तुझं जे मनीची वासना पुरीला ऐसे जाना लिंग असे माझा प्राण म्हणून दिले रावणाशी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करून रुद्राभिषेक करून पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजेशी तुझी माझे स्वरूप होशी जे मनीची पावशी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही त्वरी ऐसी दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोरी पावीचे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील इतके होता अवसर नारद होता ऋषेश्वर निघून गेला वेगे सत्वर अमरपुरी इंद्रभुवन नारद म्हणे इंद्राशी काय स्वस्त चित्त बैसलाशी अमरत्व दिदले रावणाशी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर अनेक दिदला असे वर तुझी ईश्वर होशीला वर्षे 3 पूजिला असे तुझे माझे स्वरूप होशी तुझी नगरी कैलासी मृत्यू नव्हे आधी तुझ ऐस वर लाधुनी रावण गेला संतोषुनी 33 कोटे देव कुटुनी सुटतील आता तुम्हाशी ऐसे वचन ऐकून इंद्र भ्याला कापोनी नारदाशी विनवी कर जोडून काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्राशी उपाय करावे त्वरितेशी जावे तुम्ही ब्रह्म यापाशी तो याशी उपाय करीना इंद्र नारद समावित गेले ब्रह्मा लोक त्वरित विस्तारोनी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्म याशी ब्रह्मदेव म्हणे इंद्राशी तवे त्वरित वैकुंठाशी दैत्य वैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारूची वीरींची म्हणे विष्णूशी प्रतिकार करा वेगेशी कारणे असे तुम्हाशी राम अवतारी परी ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपणे कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासाशी विष्णू आला ईश्वरापाशी म्हणे शंकरा काय करीत असे प्राणलिंग रावणाशी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूशी तुष्टलो त्याची भक्तीशी विसर पडला आम्हाशी संतोषुनी दिदले प्राणलिंग आपले शिरछेदवनी देखा विना केला स्वहस्तिका स्वप्न सत्व स्वरे वेदिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीशी देतो सत्य पर्यायशी भुली पडली भक्तीशी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता हो तुम्ही ऐसे वर देता आम्हाशी सायास होता बहुधा दैत्य उन्मंत होता ती देव द्विजादी लोकांशी पीडा करिता ती बहुअशी याची कारणे आम्हाशी अवतार घेणे घडते देखा कधी दिधले लिंग त्याशी नेले असेल लंकेशी शंकर म्हणे विष्णूशी 5 घटी झाल्या देखा एकदाची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठवले सुदर्शन सूर्य आड करवायाशी बोलावणे नारदाशी सांगितले ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेशी जातो लंकेशी रावण मार्गी जाऊन त्याशी विलंब करावा पर्यायशी जाऊन द्यावी लंकेशी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्याड स्नान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयाशी असे कोणी श्री विष्णूचे बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमिता लंकानाथ नारदाते पाठवून विष्णू विचारी आपले मने गणेश्वरा ते विनवून पाठवू म्हणे विघ्नाशी बोलवणे गणेशाशी सांगे विष्णू पर्यायसी कैसा रावण तुझ अशी सदा उपक्षित बाळकपणे तुवा जावे विष्णू शिष्यरूपे करुणा भावे सूक्ष्म रूपे दाखवावे लिंग घ्यावे
विश्वासूने संध्या समयी तुझे हाती लिंग देईल, विश्वासरीती तुवा ठेवी ती लिंग राहील तेथेची गेला होता नारद पुढे. ब्रह्मा ऋषी महात्मा गाढे उभा केला रावणापुढे, म्हणणे कोठोनी आलासी. रावण म्हणे नारदाशी गेलो होतो, कैलासाशी केले उत्कृष्ट तपाशी संतोषविले, चंद्रमुळी प्रसन्न होणे आम्हाशी लिंग दिधले, परी असे अनेक सांगितले संतोषनी आत्मलिंग अपार. नारद म्हणे लंकेनाथ दैवत अधिक तुझे आता लिंग लाधलासी अमृता जाणो आम्ही अंधात लिंग महिमा एकेकाने जे पूजतील वर्षे तेची ईश्वर होतील निर्गुणी वरदमूर्ती तोची होय लिंग असे जयस्थानी त्याची कैलास असे जाणे महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वर अशी असे अनेक अपर महिमा सांगेन एक अनेक. रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेशी, म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तयवेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ, ब्रह्मानाशी सहस्रवेद आचरशी ब्रह्मा संध्याकाळी मार्गक्रमीशी वाटेस होईल तुझ निशी, संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वदनाशी. म्हणून नारद विनयशी पुसून रावणाशी गेला नदी तीर्या. नारद रावण चिंती मानसी व्रत भंग होईल आपणाशी, संध्या करावी त्रिकाळीशी संध्या घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणाशी लिंग न ठेवावे. भूमीशी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे व देखील ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका परी हिंडत असे नदी तीरी देखील. रावण तयेवेळी म्हासून लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग, बाळकावनाचा कुमार प्रतिभावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणाशी आमचा पिता काय पुसती, जटाधारी भस्मागंगेशी रुद्राक्ष माळा असे देखा शंकर म्हणती तयाशी भिक्षा मागे, अर्निशी वृषभारूढ उमावर सरसी जननी माझी जगन्माता इतके ऐकून लंकानाथ त्या बालकातील संभोखित लिंग धरी ऐसे म्हणत संध्या करीन तव वरी बालक विनवी तयाशी न धरी लिंग परी ऐसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रू नको म्हणत असे लिंग म्हणे तुझे लिंग असे जड आपण बालक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोखित लिंग देत लंकानाथ संध्या करणार आपण त्वरित समुद्र तीरी बेसला ब्रह्मचारी धडीसी उभा विनोत असे रावणाशी जड झाले आपण अशी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परी ऐसी बोलविन तुम्हाशी वेळ लागली परी ऐसी ठेवीन आपण भूमीवरी याचा निर्धार करून उभा गणेश लिंग धरून समस्त देव विमानी बैसुनी पाहती कौतुक अर्थ समय रावणाशी बोलवी गणेश परी ऐसी जड झाले आपण अशी लिंग घा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ देता रावण करीतो अतिविवेक हाती दाखवित बालका येतो राहे म्हणून या अनेक एक क्षण पाहुणे गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरून लिंग ठेविले स्थापुने संतोष झाला गगने पुष्पे वर्षती सुरवर अर्घ्य देऊनी लंकेश्वर निघून आला सत्वर मंगलिंग देखील भूमीवर मनी विकळ झाला अवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्य वदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझा पितयांशी सांगेन आता त्वरित शिका मारिले बालकाशी म्हणून निघाला रडत देख मग तो रावण काय करी लिंग धरून दृढ करी उचलून गेला नाना परी भूमी सहित हालत असे कापे धरून तयावेळी रावण उचली महाबळी न ये लिंग शिर आफळी महाबळी राहील नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढीता रावणे गोकर्णकार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागोती तप करिता ख्याती झाली गोकर्णे क्षेत्र समस्त देव तेथे आली इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन नाम षष्ठोमध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी गोकर्णेचा महिमा आम्हाशी विस्तार करावा कृपेशी पूर्वी कवनाकारवर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारने पूर्वी आराधना केली कवने पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकाशी गोकर्ण महिमा मज पुजसी सांगेन तुझं विस्तारेशी एकचित्ते एकावे पूर्वायुगांतरी ईश्वासकोशी मित्रसह राजपरी ऐसा प्रतापवंत क्षत्रिय वंशी सर्व धर्म रथ देखा असता राजा एक दिवशी विनोदी निघाला पारदिशी प्रवेश झाला अरण्याशी
वाससिंह शार्दूलांचा निर्मनुष्य वारण्यात राजा पारथी खेळत भेटला. तेथे दैत्य अद्भुत ज्वालाकार भयानक राजा देखून तयाशी क्षरजाळ वर्षे कोपेशी मूर्छना येऊनी धरणीशी पडिला. दैत्य तयवेळी दैत्य वधिता तयवेळी होता. त्याचा बंधू जवळी अक्र तंताचे प्रबळी बंधू शोके करून यात प्राण त्याजिता निशाचरू बंधूशी म्हणत असे, ऋतू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलून बंधूशी दैत्य पावला. पंचत्वाशी अनेक माया तयापाशी नररूप धरिले. तयावेळी रूप धरून मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे. सेवकत्व धरिले राजे याचे अति नम्रत्वेने बोलवून या समस्त मृग मारोनी दृष्ट जीव छेदुनी. राजा आला परतुनी आपुले नगरा परी. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परी. ऐसी आमंत्रण सांगे ऋषीशी वरिष्ठांशी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी. राजा सविवेक कपटी होता. जो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी. जे मागतील भानवसी सर्व आणुनी त्वा द्यावे. अंगीकारून येतो सेवक नरमासा आणुनी देख. कपट्य भावे करवी पाक केली शाक. तयावेळी ठाय घालिता ऋषे शराशी पहिलेच वाढिले. नरमासाशी हाताची कोपला वरिष्ठ ऋषी दिधला शाप. तयवेळी वरिष्ठ म्हणे रायास नरमास वाढिले. आम्हास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे. तयवेळी शाप देताची. तयवेळी राजा कोपला. अति प्रबळी अपराध नसत आम्हा जवळी वाया शापिले. सी का नेने मास पाक कवने केला. माझा निरोप नाही झाला वृथा. मुचे शाप दिधला आपण शापीन. म्हणत असे उदक घेऊन वंजुळी शापवया सिद्ध झाला. तय काळी तवा राजश्री येऊनी जवळी वर्षी. ती झाली पतीशी म्हणे ते नारी गुरुशी. शापिता दोष भारी वंदुनी तयांचे चरण धरी नेने तरतील भवसागर मदयंती. सतीचे वचन मानिता झाला राजा. आपण अंजुळी उदक होते जाण पडिले. आपल्या चरणावरी शाप देता कल्मश पाणी पडले. राजाची चरणी कल्मशपात नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहेशी लागली वरिष्ठ चरणाशी उद्धरी. स्वामी बाळकाशी एवढा कोप कायत की जे करुणा वचन ऐकून शांत झाला. वरिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल. उपशाप देऊन वरिष्ठ ऋषी गेला आपले ठायशी. ब्रह्मराक्षस तया राजा परियेसी होऊन गेला. अनंतर निर्मनुष्य वारण्यात राक्षस राहिला. प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्य अधिकरून येसे. क्रमिता तैवनी मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमणी देखील राक्षस भयासुर येऊन धरिले. ब्रह्मणाशी व्याघ्र जैसा पशुशी घेऊन गेला भक्षवयाशी. विप्रश्री जाय समागमे अतिशोक करीत असे. ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी. राखे मजला अभेपणे प्राणेश्वराशी. सोडीपा न बक्षी माझा पती माझी दयावरी प्रीती. माते बक्षी ना गा सुखवृत्ती वल्लभाते. सोडीपा भक्ती विना राहती नारी जन्म वृथा. दगडा परी पाहिले माते स्वीकारी प्राण न राखे पतीचा. ऐसे नाना परी देख विप्र श्रीकरी महादुःख बोल न मानिता. राक्षस एक त्या ब्राह्मणाचे बक्षिले पतीशी. बक्षिले देखून शाप दिला. ते ब्राह्मणी म्हणे राक्षसा एक कानी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापस्थ व राक्षस झालाशी. पुढे मागोती राजा होशी. 12 वर्षे क्रमोनिया परी रमता. तू अशी सवे प्राण जाईल स्वभावे. आम्हा रानाथा बक्षीसी दृष्ट भावे दुरात्मा. तू राक्षसा शाप देऊन तयवेळी पतीच्या वस्ती मिळवून सकळी काष्टे घालवून प्रभळी अग्नी प्रवेश केला तिने. ऐसा असता राजा देख क्रमिली. तेथे 12 वर्षे पुनरपी राजा होऊन ऐका आला आपले नगराशी. विप्र श्रेयचे शापवचन श्रेयशी सांगे. ते खून पते रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे. आपण अशी ऐकून पतीचे वचन मदयंती दुःख करी. आपण मन करून निर्वाण त्याजू प्राण म्हणित असे. मदयंती म्हणे रायाशी सांतना नाही तुम्हाशी. आता कष्टाला 12 वर्षी प्रारब्ध आपले न चुकेची. एकूणे सतीचे वचन शोक दाटाला. अति गहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलविता झाला. पर्यायशी ब्रह्महत्या घडली. आपण अशी विमोचन काय कवने परी. मंत्री वृद्ध पुरोहित रायाशी म्हणे एक समात तीर्थे चरावी समस्त देणे पुरीला सोशी पुनीत होशील. ऐसे ऐसा करून विचारू राजते निघे तीर्थ आचरू. सकल तीर्थे परी करू विधीपूर्वक करीत असे. ऐसे नाना तीर्थे करीत ब्रह्महत्या सवे येत असे. घोर रूपे असे दिसत न वच्चे कवने परी देखा कष्टोनी. राजा बहुता परी निर्वाण करिता
निर्वाण होऊन मना भितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊन नगरा ब्रह्मा प्रदेशी श्रमुनी राजा पर्यसी चिंतत असे मानसी वृक्ष स्थाळे छाये बैसून तव ऋषेश्वर समावेत जैस सूर्यप्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात औचित तेथे पातला देखुनी राजा गौतमाशी चरणी लोळे संतोषिनी नमन करी हती हर्षी भक्तिभावे करून आश्वासुनी तयवेळी गौतम कुशे करुणा बहाळी क्षेम साधना तय सकळी पुसत झाला वृत्तांत ऐकून ऋषेश्वराचे कवचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली माझ शमन न होय माझा दोष सवेची येतीची अघोर वेश व्रते आचरलो कोटीश न वचे दोष बरी यायचा एकूणी राजाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडित का निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवार नाशी सांगेन तीर्थ विशेष महापातकम सहारासी गोकर नक्षान असे भक्तिपूर्वक तयास्थानी जपत व्रत करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्र असे जाण तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरूपण विनयार्थ जे जे इच्छिते मन कामना पावे त्वरित निर्धारे जाण समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड लोकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण पदोपदी असती निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूपपित कलियुगी कृष्णवर्ण जाण सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेशी गोकर्ण तीर्थे उत्तमेशी ब्रह्म हत्याशी पापनाशी काय आचार्य पर्येसा ब्रह्महत्यादी पंचमहापापे परद्वाराधी षष्ठ पापे दुशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शनाते दयास्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीशी तोची जाण वृक्ष रुद्रवंशी रायाशी म्हणे गौतम आदित्य रोम बुधवारी मामवशा परवा भीतरी स्नान करून समुद्री दान धर्म करावा शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण क्वचित करिता अनंत पुण्य मने गौतमात रायाशी व्याधी पाताधी पर्वणीशी सूर्य संक्रांतीशी दिवशी महाप्रदोष त्रयोदशीशी पूजिता पुण्य अगम्य असित पक्ष माघ माशी शिवरात्री चतुर्दशीशी बिल्लपत्र वाहिल्याशी दुर्लभ असे त्रिभुवनात स्नान करून समस्त तीर्थ महाबळेश्वर लिंगार्थ पूजा करावी भावार्थ काव्यातिरिक्त होय जाण यशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकून अतिप्रेम पुसत झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमाशी गोकर्ण स्नान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवनाची साक्षी झाली असे की म्हणे गौतम त्यावेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणे आम्ही बहुकाळी व्यापार साक्षी देखिले असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या मध्यमाना काळी आम्ही तेथे बसलो असतो वृक्षछायेत देखून दुरोणी देखील चांडाळीशी रुद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखमरणी क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे अशी अवस्था चांडाळीनिशी आली वृक्षछायेशी देह टाकीला धरणीशी त्याजू पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता त्यावेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खंडवांग धरुणी हाती टंकायुधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवी कपोली चतुर्वर्ण येणे परी विमान सूर्यासारखी तेज अति विचित्र दिसे विराज झाले चांडळीचे काज अपूर्व वर्तले त्यावेळी आम्ही पुशिले शिवदूतांशी आले ती कवन कार्याशी दूत म्हणे ती आम्हाशी आलो चांडाळी स न्यावाया ऐसी चांडाळी पपिनीशी कैसे योग्य विमानेशी नेऊन श्वानाशी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कृष्ट सर्वांग हेची खुना कृमी निघती मुखातून पूर्वार्जित केवी होय गौतम म्हणे रायाशी ऐसे पोशिले दूतांशी त्यांनी सांगितलं आम्हाशी आद्यंतताय चांडाळीच्या पूर्वीचे जन्मस्थान ब्रह्मानुकुळी झाली कन्या सोमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबासारखी मुख अतिसुंदर रूपयेशी उपवर झाली पितृगृहेशी न मिळे वर तिये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वर येशी उन्मंत झाली 10 वर्ष वरुशी मिळून एक द्विजाशी गृहोत्केशी दिधली कन्या विवाह झाल्यावरही होती दयापतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परी यायचा वर्तता असे पुढे देखा तिचे पती झाले दुःख पंचत्व पावला तत्कालिक विविध
शेख करून एकूणे तिचे माता पिता कन्या आपुले घरी आणि पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्व वयेशी मध्ये व्यापिले प्रतिदिवशी चंचल होय मानसी पर पुरुषा ते देखोने गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता झाले प्रकट झाले तत्काळी गोम्यो हे पातकाशी ऐसे तिचे पातकाशी प्रगट झाले सर्वांशी वाढीत केले तयांशी माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिची निशंक झाली व्याधिचाराशी प्रगट रूपे अहर्निशी रमू लागली नगरात तया नगरी एकवाने रूपे होता अति लावण्य पूर्व वयी देखून झाली त्याची कुलश्री तया शूद्राचे घरी वर्तत होते ते नारी ऐसे पापीने दुराचारी कुल वैरीन 42 स्त्रिया नासती कामात्वे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विज भोक्षे यती नासे विषय सेवने शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अति हर्षपुत्र झाला ती येशी तया शूद्रा घरी असता वर्तता ऐसे एके दिवशी जन्म उन्मांत होनी पर्यशी छेदिले वासरू आहाराशी मेष म्हणून पापिनीने छेदुने वच्छ पर्यशी पाक केला विनवेशी शिर ठेविले शिकेशी दुसरे दिवशी भक्षावाय आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमाने वासरू पाहतसे भुवनी धेनू दोहावया लागी वच्छस्थानी असे मेष भ्रमित झाला अतिश्लेष घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराते अनुत्तम होनी तयावेळी शिव शिव म्हणे चंद्रमोळी अज्ञाने कैसे पापे घडली म्हणून चिंती दुरात्मीनी तया वच्छ शिखराशी निक्षेप केला भूमीशी पती कोपेला म्हणून पर्येसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोक व्याघ्रे भक्षिले वशाशी एका रोदना करी समजता पुढे देखा पती पुढे येणे परी किती ऐसे किती एक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी पंचतो पावली ती नारी नेली धुती यमपुराशी घातली तिशी नरकात भोगभोगी अति दुःखित नर पुनरपी जन्मचांडाळी जात उपजली ते नारी एका झाली उपजताची आंधळी विप्रवर्ण जैसे काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळसी महामोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी पंचतो पावले पिता जननी व दारिद्र्य झाली निराश्रय न मिळे तिचे वस्त्र न दुःख करीते अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्ट ऐसे वर्तता माध्यमाशी लोक निघाली यात्रेशी महास्थान गोकर्णाशी कलत्रपुत्र सहित देखा ऐसे महाजना समावेत चंडाळी गेली अचेत सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जात असे ऐसे परी गोकर्ण चांडाळी पातळी समायाशी कर ओवाळूनी महाजनांशी भिक्षा मागे करुणा वचने येणे परिमार्गात चांडाळी असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षातीशी पूजेशी जाती सकल जन त्या ते मागत असे अक्रोधन एक म्हणती हसुनी उपवास आजी अन्न कैसे हाती होती बिल्ल मंजिरी ती घालती तिचे करी गोनी पाहे एरी भक्षण वस्तू नवे म्हणेत कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तीशी कोणी न घाली ती भिक्षा तीशी उपवास घडला ते दिवशी पूजा घालावी पूजा पावली ती शिवाशी बिल्ले मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने हाजी उपवास शिवतीर्थी काजी बिल्लपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करून हिचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरांशी प्रेमी येशी म्हणून पाठविले आम्हाशी ऐसे म्हणते शोधुती ते परिशिंपिती अमृत दिव्य देह ते त्वरित होऊन गेले शिवलोक ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून जाय राजयाशी म्हणत असे सगुण त्वरित जाई गोकर्णाशी एकूण गौतमाचे वचन राजा म्हणे संतोषुनी पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळे झाला जाना ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे एक कथन नामधारक एकचिती श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमो अध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणे सिद्धांशी गोकर्ण महिमा निरोपीला श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांग परोसने शिष्याचे वचन संतोष सिद्ध अतिगण सांगत झाला विस्तारुनी श्रोते तुम्ही अवधार गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथून श्री गिरी पर्वता येथील लोकानुग्रहाशी नाम मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संघ माते दर्शन द्यावा भक्त लोकांते पातले तया कुरवर पूर महाक्षेत्र कृष्णगंगा वाहे तीर महिमा सांगता
असे पर भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले पूर्वर पुरी ख्याती झाली भूमीवरी प्रगट महिमा परंपारी सांगत विस्तार असे देखा पुढे अवतार व्हाव्या गती सांगेन एक चित्ती श्रीपाद पूर्वर पुरी असे ती कार्य कारण पुढे असे अवतार व्हावा या कारण सांगेन एक पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता त्या ग्रामी त्याची भार्य होती देखा नामतीची अंबिका कुशलाचार पती सेवका महापुण्या सी देखा तिथे पुत्र होऊनी मारती पूर्वकर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रती आचारती तिने केले परी ऐसा असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणाशी म्हणून वर्धता माता पितयां घरी विप्रात्मा वाढला अति प्रीती करी व्रतबंध करता कुळाचारी वेद अभ्यास करावा विद्या न येता कुमार मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र पतीशी म्हणे ते नारी पुत्र नाही अम्मूचे घरी कष्टे करून या नाना परी पोशिले एका बालकाशी विद्या नाही वेद त्याशी वाया मारुनी का कष्टेशी प्राचीन कर्म असे त्याशी मूर्ख होनी उपजावे वर्तता पुढे तया स्थानी विप्र घडला असमाधानी दैव वशे करून या पंचत्व पावला परी ऐसा पुत्रासहित ते नारी होती तिथे कुरवरपुरी याचुनी आपुले उदर भरी जीवित्व करी याच कुरवरपुरी याचुनी आपुले उदर भरी जीवित्व करी याच परी विप्र श्रियेचा कुमार देखा विवाह योग्य झाला निका निंदा करिता सकल लोका मतीहीन म्हणून या कन्या न देती कोणी याशी समस्त करीती दुषोनी म्हणती कष्टे वाहे का पाणी उदर भरी येणे विधी ऐसे गे कोणी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेशी म्हणत असे अवसरी प्राण त्याजिना आपुला निंदा करीती सकल जना मजा असूने देह कवन का जग पोषू न शके माते तुझा जाईन कारण्य वाससी ऐकुनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन विलोपिते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदुद्धारित श्रीपाद यती स्नान करिता जाऊन दोघे लागती चरणी विनवती कर जोडून वासना असे आमचे मनी प्राण त्या जावा गंगेत निरोप द्यावा जी आम्हाशी सद्गती व्हावया कारणाशी आत्महत्या महादोषी म्हणून विनवतसे कृपा सिंधू ऐकुनी विप्रश्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करून काय संकटे तुमचे मन त्याजीने प्राण कवन्या गुणे विप्रश्रित वेळी सांगती झाली दुःखा सकल म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बालकांशी पुत्रविने कष्टलो भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा जरी सकल ही देवा आराधिले व्रते उपवास सांगून किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकल जन वेदशास्त्र संपन्न माझा पती ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हिन मंदमती दुरात्मा कृपा करी का श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपा सागर देव्य हरण म्हणून धरिले तुमचे चरण शरणागता करावा रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू म्हणून जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखिले सौख्य कुमारी व्याले पुत्र न हाती वाचून हा एक सुत शिळीच्या गळा स्नान लोंबत रुथा जन्म झाला म्हणत विनवतसे श्री गुरु देवा आता ऐसे कारणे पुढील जन्मी मनुष्यपणे पुण्य पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगन्त्रयाशी सकल लोक त्याशी वंदिती याचा पुत्र होणार गती उपाय सांग श्री गुरु येती म्हणून चरणी लागती त्याची नियमाती उद्धार गती नव्हे मागुती पुनरुत्ती पितरा सकल स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावी वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बालपणीच पाहे नयनी पूज्यमान समस्तांशी श्रीपाद कोणी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी ओ ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारण एका व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावशी हा निर्धार तुझ्या मने असा भार लाधसी म्हणती श्रीपाद तैवेळी श्रीपाद येती विप्रश्री म्हणे त्यावेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागत असे चरणा कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला त्यावेळी म्हणते श्रीपाद यशी ईश्वर पूजी ओ तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणे सांगणे एक कथा सोगुनी म्हणते श्री गुरु तियेशी एकुणी श्री गुरुचे वचन संतुष्टी विप्रांगणा जाऊने लागे श्री गुरुचरणा विनत असे त्यावेळी विप्रश्री म्हणे स्वामी या अभिनव माती निरोपिले जे देखता पूजा प्रदोष
प्रदोषी पुत्र झाला कृष्ण ऐसे श्री गुरु सांगती ती अशी सांगे न एक एक चित्तेशी उज्जैनी नामक नगरीशी झाली विचित्र पर्यायचा तया नागरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा पुत्र त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून या पर्यायचा सदा ईश्वर भक्ती करी नाना परिपूजा परी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी एक कोटी सूर्याच्या प्रकाश अनेक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणिभद्रसेना सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके त्यावरी जाण कनक होय पर्यायसा जे जे चिंतित मानसी ते पावे स्मरणेशी ऐसी ख्याती माणिकाशी समस्त राजे कांजा करी तशी इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे द्यावा देख राजे वंचिती पर्यायसा म्हणती क्रय करून देख माणिक द्यावा आपण एका जरी न देशी स्वाभाविक युद्ध लागी नेऊ म्हणती राजे समस्त मिळवून पातले नगरा त्या उज्जैनी अपार सैन्य मिळवून भुक्षोनी वेष्टिले तया नगराशी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका न धरी मानसी एकचित्ते पूजित असे महाबळेश्वराशी लिंगाशी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमार पाहायशी आला त्या शिवलाया पूजा पाहुणी शिवलायाशी पूजा मुले म्हणती गवळणीची खेळू चला आपण ऐसेची लिंग करून पूजू आता म्हणून विनोदे करून आले आपले गृह सन्निधानी एक ओटोनी पाशाने कल्पिले तेथे शिवालय पाशाने एक करून लिंग पूजा करीती बालके चांग नाना पत्री सांडंग कल्पिती तेथे पूजीशी गोपिका स्त्रिया येऊन पुत्राशी नेती बोलावणी भोजन करावे म्हणून या त्यातील एक गोपी सुत न जाय भुवनालिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपुले पुत्राशी कोपे करून या ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकून गेले आपुली मंदिराशी पूजा मोडून बालक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन एक क्षण पडेल भूमी अवधारा लय लावण्या लिंगस्थानी प्राण त्याजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बालकीने विनविले ईश्वराशी कोपन धरावा मातेशी पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापदी गेले लिंगालाही गुप्ती लिंगट राहिले रत्नखचित गौली याच्या घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवलय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राज्य विस्मय करीती चोचे द्वेष सांडून बोली ते ओझे भेटो म्हणती रायाशी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उचित राजाने असेल पुण्यवंत एसी अशी काय विरोध म्हणून पाठविती काव सेवकाशी भेटू म्हणती प्रीतीशी राजा बोलवणे त्यांशी आपले गृही नगरात इतके होता ते अवसरी राजा पोषितो प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पाहावा येते कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपमे तेचे तेने चिपरी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळीया कुमाराकाशी सांगितलं सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळीया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकल राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैसे तया नरा गवळी कुमार जाय घरा मातेशी सांगे विस्तारून येऊन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरून ऐसे ईश्वरे दिलावर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखील पूजा प्रदोषाची मोडिल्याची प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या स्थूलपाने क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेशी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तय वेळा तया विप्र श्रीयशी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडून निर्धारी शनी प्रदोष पूजा संभू ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव विप्रशियेच्या बाहूंनी भाव प्रसन्न होता त्यावेळी बोलावणी त्याचे कुमाराकाशी हस्त ठेविले मस्तकेशी ज्ञान झाले तत्काळीशी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करून विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतारात होता आला नरदेह धरून म्हणे ईश्वर तुझी होशी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या म्हणावे तुझ्या वाक्याशी पुत्र व्हावा तुझा ऐसे ऐसे निश्चय करून पूजा करीन ती नित्य घडोनी प्रदोष पूजा अतिगहन करी श्रीपाद रायाशी पुत्र झाला तिच्या महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूजा झाला अतिगहन सर्वहुनी अधिकता विवाह झाला मग तयाशी पुत्र पौत्रादी नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्ताशी सांगे सिद्ध विस्तारिणीशी पर्यायस समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगा धरू इथे श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष रोत महात्मा कथन नाम अष्टम अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः 19 सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनोद असे कर जोडून भक्तिभावे करून श्रीपाद कुरवर पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तरून सांगा आता कृपा मूर्तू दातार सिद्ध म्हणणे नामधारक पुढे झाले अति कौतुक दया क्रामे राजक एका सेवक झाला श्री गुरुचा नित्य श्रीपाद गंगेशी येथे विधीपूर्वक स्नान करीती लौकिक विहारी संपादित्याती त्रिमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येथे स्नानाची गंगा वाहती दाही दिशी मध्ये असती आपण देखाता या गंगा टाकात रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे निमित्त श्रीपाद गुरुमूर्तीशी नित्य त्रिकाळ येऊनी दंड प्रमाण करून या नमन करी अतिविनया मनोवाक्य कर्मे श्रीपाद म्हणती राजकाशी कार्य नित्य कष्टोतोषी तुष्टलो मी तुझ्या भक्तीशी सुखे राज करी म्हणती एकदा श्री गुरुचे वचन पाठी पालवी बांधू शकून विनोद असे कर जोडून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चित्ता सेवक झाला एक चित्ता धरून दुरुनी करी दंडवता मठा गेल्या येण्याची परी ऐसे बहुत दिवसावरी तो रजक सेवा करी अंगण झाडी प्रोक्षी वारी नित्य नेमन येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटका आला राजा म्लेच्छ एक श्रियासहित नावेता आपण अलंकृत अभरण क्रीडा करीत गंगेमधून येतात त्याने देखील सर्व दळ ये दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी मिरविता ती रत्न कोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे गरजत सवेग येती थडीयेसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला अदृश्यित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी अति मानसी जन्मोजन्मी संसाराशी न देखिले सौख्याशी पशु समान देह आपुला धन्य राजे याचे जिने ऐसे जोखे भोगणे श्री वस्त्रे अनेक भूषणे ऐसा भक्त ईश्वराचा कैसे याचे अर्जव फळणे कवन देवा आराधिले कैसे गुरु श्री गुरु असे ती भेटले मग पावला ऐसे अशा ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत श्रीपाद राय कृपावंत ओळखिले त्याची मान वासना रजक म्हणे स्वामी अशी देखील दृष्टीची राजाशी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आरोधोनी देवाशी पावला ऐसा अवस्थेशी म्हणून चिंतितो मानसिक कृपा मूर्ती दातारा ऐसे अविद्या संबधेशी नाना वासना इंद्रियाशी चाड नाही या भोगाशी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे राजकाशी जन्माधारभ्य कष्टलाशी वांछा असे भोगवायाशी राज्य भोग तमवृत्ती विनवावी इंद्रिये सखल आतरी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियसा तुष्ट वावया इंद्रियाशी तुवा जन्मावे म्लेच्छ वंशी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित 19 स्वामींचे वचन विनवी कर जग कर जोडून कृपा सागर तू गुरु राजपूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्ज दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणते दयाशी वेदुरा नगरी जन्म घेशी भेटू देऊ अंतकाळाशी कारण असे आम्हा येणे भेटी होताशी आम्हाशी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरोशी आम्हा येणे घडेला अनेक कार्यकारणेशी अवतार होई परेशी वेश धरून संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे दया शंभो खोनी निरूपत देती जाण म्हणती रजकर लागला तय चरणी नमन करीत असे तयावेळी देखून श्री गुरुमूर्ती कृपावंत राजकांशी जवळी पाचारिता दिह भोगीशी किंवा पुढती राज्य भोग मज सांगा रजक विनतशी श्रीपादाशी झालो आपण अपरवयाशी भोग भोगेन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग एकोणी राजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून संसार जन्मांतरी भोगी म्हणत असे निरोप देताची त्यावेळी ताजीला प्राण तत्काळी जन्म झाला म्लेच्छ कुडी वेदुरा नगरी प्रख्यात ऐसे राजकाची कथा पुढे सांगेना विस्तारता सिद्ध म्हणे नामधारक दाता चरित्र झाले पुढे आणि इतुके झाले अवसरी श्रीपादराव पूर्वपुरी असता महिमा पारंपरिक प्रख्यात झाली परी ऐसा महिमा असता श्री गुरुची शक्ती अपुले कैसे वाचे नवल नवे अमृत दृष्टीचे स्नान महिमा ऐसा असे महिमा स्थान महिमेचा विस्तार सांगेने एकन मने एकाग्र प्रख्यात असे पूर्वपूर मन कामना पुरती तेथे ती ऐसे किती दिवसापरी श्रीपाद होते कुरवरपुरी कारण कसे पुढे अवतारी म्हणून दृश्य होती तेथेची अश्विन वद्यत्वादशी नक्षत्र मृगराज पर्यसी श्रीपाद वसले निजानंदेशी अदृश्य झाले गंगेत अवलौकिक दिसती अदृश्य आपण कुरवरपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण यत्र मूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यांची दिसती निर्मळ कुरवरपूर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री सरस्वतीपख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रधानतया श्रीपाद निजानंद गमन नाम 9 अध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त